बातमी आता येते ती नागपुरातून। नागपुरामध्ये वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर झालाय। मेट्रो आल्याच्या नंतर नागपुरामध्ये परिस्थिती बदलेल अशी अपेक्षा होती खरी, पण रस्त्यावरची वाहतूक कोंडी ही नवीनच आणि दररोजची कटकट झालेली आहे। वाहतूक विभागाच्याकडून उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। यासाठी गावामध्ये म्हणजेच नागपुरात 500 होमगार्ड तैनात करण्यात आले। आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे यांनी वाहतूक कोंडीचा आढावा घेतलाय। शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीवर आता वाहतूक पोलिसांनी एक निर्णय घेतलेला आहे। शहरातील 12 झोनमध्ये जे आहे ते 500 होमगार्ड म्हणजे गृहरक्षक जे आहे ते तैनात असणार आहे। सध्याच्या घडीला मी जे आहे ते नागपुरातील अजनी चौकामध्ये आहे। या ठिकाणी जर बघू शकता की या ठिकाणी जे आहे ते गृहरक्षक जे आहे ते तैनात आहे आणि अशा प्रकारे जे आहे ते नागपुरातील विविध 12 झोनमध्ये जे आहे ते तैनात करण्यात येणार आहे। अशा प्रकारची माहिती सुद्धा जी आहे ते वाहतूक पोलिसांनी दिलेली आहे। एकूणच जर बघितलं असेल तर बाजारपेठ असेल, मुख्य चौकामध्ये विशेष पथक जे आहे ते कार्यरत असणार आहे। वाहतूक व्यवस्था जी आहे ती सुरळीत करण्याचा भर जे आहे ते दिला जात आहे। तसेच पार्किंग व्यवस्था, होमगार्डची ज्या ठिकाणी जे आहेत त्या ठिकाणी सुद्धा महत्त्वाची जी आहे ती भूमिका असणार आहे। या उपक्रमामुळे जे आहे ते शहरात जे आहे ते वाहतूक अधिक शिस्तबद्ध होण्यास जे आहे ते मदत होणार आहे। आणि आपण बघू शकता की अशा प्रकारचे होमगार्ड सध्या नागपुरातील जे आहे ते रस्त्यावर आपल्याला आता पाहायला मिळणार आहे। असा निर्णय जो आहे तो वाहतूक विभागाने घेतलेला आहे। ऊन सध्या सुरू आहे आणि नागपुरातील ज्या अजनी पुलिया या ठिकाणी ज्या मोठ्या प्रमाणात जे आहे ते वाहतूक कोंडी होत असते आणि याचा त्रास जे आहे ते सामान्य माणसाला होत असते। त्यासाठी वाहतूक कोंडीतून एका अर्थानं सामान्य माणसाला दिलासा देण्यासाठी आता जे आहे तो होमगार्ड जे आहे ते रस्त्यावर तैनात असणार आहे। आणि या प्रकारची जे आहे ते सर्वत्र जे आहेत नागपुरातील 12 झोनमध्ये जे आहे ते 500 जे होमगार्ड गृहरक्षक जे आहेत ते आता तैनात पाहायला मिळणार आहे। कॅमेरामॅन मंगेश मोहितेसह तेजस मोहतुरे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।